सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते। आज लक्ष्मीपूजनाचा मंगल दिवस। ही लक्ष्मी ज्या सोनपावलांनी आपल्याकडे येते, ती सोनपावलं जिथून उमटायला लागतात ती जी वाट असते, तो जो स्रोत असतो तो म्हणजे एखाद्या सराफाचं दुकान। सराफीच्या व्यवसायामधल्या अशाच एका व्यावसायिकांची ओळख आज आपल्यासाठी घेऊन आली। आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या कुटुंबाचा ह्या एका ब्रँडशी परिचय देखील असेल। हो, PNG, पूना गाडगीळ अर्थात पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, PNG या नावाने प्रसिद्ध असलेले आज त्यांची ही सुवर्ण मुद्रा आपल्या परिचयासाठी घेऊन आले आहे। पुस्तकाचं नाव आहे सुवर्ण मुद्रा। लेखिका आहेत मंगलाताई गोडबोले। उत्कर्ष प्रकाशन पुणे यांचं हे पुस्तक असून 2007ची आवृत्ती आपण रेफर केली। साधारण 193 पानांचं हे पुस्तक आहे। या पुस्तकाच्या निमित्ताने मंगलाताईंची जी खुसखुशीत लेखणी आहे ती स्नेहल बाज घेऊन आलेली आपल्याला दिसते। आणि ज्यांच्यामुळे, ज्या दाजी काका गाडगिळांमुळे ही जी साठा उत्तरांची PNGची कहाणी आहे ती अमूल्य सुवर्णी सुफळ संपूर्ण झाली आहे, त्यांची जीवन कहाणी या पुस्तकातून आपल्या समोर येते। दाजी काका गाडगीळ PNGच्या पुण्यातल्या व्यवसायाची ज्यांनी सुरुवात करून दिली असे अध्वर्यू। खरं तर ही फक्त दाजी काकांची कहाणी नाहीच आहे, मुळी ही PNGची सुद्धा कहाणी आहे। कारण या दोघांमध्ये भिन्नत्व उरलेलं नाहीये आणि त्यामुळे दाजी काकांची 70 वर्षांची कारकीर्द जेव्हा मंगलाताई रेखाटतात ना, त्याचबरोबर जवळजवळ 250 वर्षांचा PNGचा इतिहास सुद्धा त्या आपल्या समोर आणतात। बरोबर हा सांगली संस्थांचा सुद्धा इतिहास असतो, त्या काळातला सांगलीमधल्या सराफांचा सुद्धा इतिहास असतो। म्हणून मग त्या आपल्याला 1832 सालच्या सांगलीमध्ये घेऊन जातात। जाई काजळापासून ते सराफांपर्यंत अनेक उद्योजकांना घडवणारी सांगली। आणि मग आपल्याला PNGच्या दुकानात जर आपण कधी गेला असाल तर जे एक जमा खर्चाचं पान दिसतं, तो जो फोटो दिसतो त्याचा इतिहास आपल्याला समजतो। त्याचबरोबर तिथे पुना गाडगिळांच्या काही पिढ्यांचे फोटो लावलेले असतात, म्हणजे ज्यांच्यापासून व्यवसायाची सुरुवात झाली सन 1832 मध्ये तिथपासून ते आजच्या पिढीपर्यंत त्या सगळ्या फोटोंच्या मागचा, त्या माणसांचा इतिहास सुद्धा आपल्या समोर येतो। त्यांची ही जीवन कहाणी आपल्याला समजते। पुना गाडगीळ म्हणजेच आबा गाडगीळ त्यांनी एक त्रिसूत्री घालून दिली होती, ती म्हणजे कधीही कोणाला जामीन राहू नका, कुठलाही व्यवहार कायम कागदोपत्री असला पाहिजे आणि धंदेवाल्यांनी कधीही सट्टा खेळता कामा नये। ह्या त्यांच्या नियमावलीचं पालन आजता गायत PNG मध्ये होतंय। गाडगिळांचं भलं मोठं कुटुंब, त्याचे रीतिरिवाज, त्यांच्या कौटुंबिक घडामोडी, त्याचबरोबर व्यवसायाशी असलेली संलग्नता, व्यवसायामध्ये असलेले चढ उतार, हे सगळं वाचताना नकळत आपण सुद्धा गाडगिळांच्या कुटुंबामध्ये आणि त्यांच्या व्यवसायामध्ये गुंतत जातो। इतके की जेव्हा पुण्यामध्ये पहिली शाखा उघडण्याचा निर्णय ते घेतात तेव्हा आपल्याला सुद्धा त्याची उत्सुकता वाटते आणि आपल्याला त्याचा हर्ष देखील होतो। याच संदर्भामध्ये, याच पार्श्वभूमीवरती दाजी काकांचं व्यक्तिमत्व ठळकपणे आपल्या समोर येत जातं। त्यांचे अनेक गुण आपल्या लक्षात यायला लागतात। मग वैयक्तिक आयुष्यामधलं स्वच्छतेचं वेड असू देत, नीटनेटकेपणाची आवड असू देत आणि व्यवसायाच्या दृष्टीने त्याचा केलेला उपयोग असू देत, त्याचबरोबर त्यांचं कारागिरांवरती असलेलं प्रेम, त्यांना जपणं, कारागीर हे माझ्या धंद्याचं दुसरं चाक आहे असं म्हणणारे दाजी काका ग्राहक वर्गाला सुद्धा आपलेपणाने बांधून ठेवतात। इतके की काही वेळा त्यासाठी ते व्यावसायिकता देखील बाजूला ठेवतात। ते किस्से मुळात वाचण्यासारखे आहेत। त्यांच्या डोक्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कल्पना आणि त्या कल्पनांची त्यांनी व्यवसायामध्ये केलेली अंमलबजावणी। आता याचं उदाहरण आपल्या सगळ्यांसाठी ओळखीचं आहे म्हणून सांगते। आपल्यापैकी बरेच जण गुरुपुष्याच्या शुभयोगावरती सोन्याची खरेदी करत असतीलही। ही परंपरा, ही प्रथा किंवा आपण म्हणू ही सवय दाजी काकांनी पुण्याला लावली आणि मग ती इतरत्र पसरली। त्याची जी गोष्ट आहे आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा। त्याचबरोबर आज बऱ्याच ठिकाणी मंगळसूत्र महोत्सव साजरा होतो, पण मुळात ही कल्पना जी आहे ती दाजी काकांच्या डोक्यामध्ये आली आणि ती कशी आली, केव्हा आली, हेही पुस्तकात वाचण्यासारखं आहे। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी जोशी अभ्यंकर हत्याकांडाबद्दल ऐकलं असेल, वाचून आपण सुन्नही झाला असाल। त्या अभ्यंकर हत्याकांडाचा परिणाम, त्याची झळ प्रत्यक्षरित्या गाडगीळ कुटुंबाला कशी लागली त्याचीही कथा या पुस्तकामध्ये दिलेली आहे। ती वाचून आपल्याला फार वाईट वाटतं, पण या आणि अशा अनेक कौटुंबिक आणि व्यावसायिक आघातांना सामोरं जाऊन त्यांना पचवून खंबीरपणे पुन्हा एकदा बावनकशी सोन्याप्रमाणे झळाळून उठलेलं PNG
यामागे दाजी काकांचा समर्थ वत्सल आधार जितका महत्त्वाचा आहे, त्यांची पाखर जितकी महत्त्वाची आहे, तितकीच त्यांना तोलामोलाची साथ देणाऱ्या कमलाबाईंची सुद्धा यामागे प्रेरणा आहे. कमलाबाईंचं चरित्र, त्यांच्या संबंधीच्या आठवणी मंगलाताईंनी फार विस्तृतपणे रेखाटल्यात. आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा. दाजी काकांना शोभणारी किंबहुना सरस अशीच ही सहचारणी होती असं म्हणायला हरकत. दाजी काकांबद्दलची आपली भावना, आपले अनुभव व्यक्त करणारी काही पत्र सुद्धा या पुस्तकात दिलेत. काही लोकांचे अनुभव दिलेत. त्यामधले एक गद्रे, त्यांच्या समर्पक शब्दात सांगायचं झालं तर दाजी काका म्हणजे असंख्य पारंब्यांनी वेढलेला एक विशाल वटवृक्ष आहे. कौटुंबिक व्यावसायिक बाबतीमध्ये त्यांनी जसं कार्य केलं, अविरत कार्य केलं, त्याचप्रमाणे त्यांचं सामाजिक योगदान सुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्याबद्दल पुस्तकामध्ये अगदी भरपूर तपशील दिलेला आहे. व्यवसायामध्ये सुद्धा माणुसकी आणि सामाजिक भान जपणारे दाजी काका कसे होते याचा एक किस्सा, एक प्रसंग आपल्याला सांगते. विपन्न अवस्था आल्यामुळे विवश होऊन काही जणांना सोन्याचे दागिने मोडायची वेळ येते. असे एक गृहस्थ दाजी काकांच्या दुकानात आले. त्यांच्या चेहऱ्यावरची चलबिचल, उदासपणा दाजी काकांच्या लक्षात आला आणि त्यांच्या खांद्यावरती हात फिरवून ते म्हणाले की आज जरी तू इथे सोन्याचे दागिने मोडायला आला असलास तरी सुद्धा भविष्यात याच्या चौपट सोन्याचे दागिने माझ्या इथूनच तू खरेदी करून घेऊन जाशील. इतकं बोलून ते थांबले नाहीत तर आपल्या पोटाच्या खिशातून 101 रुपये काढून त्याच्या हातामध्ये ठेवले. त्यांच्या या दिलाशाचा या माणसावर इतका परिणाम झाला की ते म्हणतात की माझी जिद्द आणि उभारी मला परत मिळाली आणि त्यांनी हे जे मला सांगितलं होतं ना ते मी अंशतः तरी पूर्ण करू शकलो. म्हणजे बघा, आपल्या या शब्दांनी, आपल्या या धीर देणाऱ्या शब्दांनी दाजी काकांनी फक्त एक जीवनच नव्हे तर एक संपूर्ण कुटुंबच सावरलं होतं असं म्हणायला हरकत नाही. हे असे प्रसंग बरेच दिलेत पुस्तकामध्ये, पण त्याचबरोबर एक गमतीशीर प्रसंग सुद्धा दिलाय. एक नववधू असते आणि तिला उगीच मोठं मंगळसूत्र घालायचा सोस असतो. 40 ग्रॅमचं मंगळसूत्र करायची इच्छा असते आणि ती त्याप्रमाणे आल्यानंतर ते दाजी काकांना लक्षात येतं की ते प्रॅक्टिकल नाही आहे आणि मग ते तिला समजावायचं कसं, तर मिश्किलपणे ते तिला विचारतात की एकटीच मंगळसूत्र घालणार आहेस ना की दोघांच्या डोक्यातून एकदम घालण्याचा बेत आहे. त्यांच्या मिश्किलपणाचा प्रत्यय देणारे असे अनेक प्रसंग पुस्तकात वाचायला मिळतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आज सोन्याने अगदी मडलेला दिसत असला तरी त्याची सुरुवात गाडगिळांच्या PNG पासून कशी झाली हे खरंच वाचण्यासारखं आहे. पहिल्यांदा संस्थांनी सोन्याचा हार घडवण्याची विनंती जेव्हा गाडगिळांना केली तेव्हा गाडगिळांनी तो क्रेडिटवरती त्यांना करून दिला होता. 130 सेंटीमीटर लांबीचा, 1.5 किलो वजनाचा, अनेक रत्न गुंफलेला असा हा हार किती कौशल्याने त्यांच्या कारागिरांनी तयार केला होता, घडवला होता. त्याची कहाणी खरंच वाचण्यासारखी आहे. आणि मग टप्प्याटप्प्याने दगडूशेठला PNGने कसं सजवलं हे सुद्धा वाचायला आपल्याला फार गंमत वाटते. PNGची आणि दाजी काकांची ही कहाणी वाचताना मला सुवर्णकारांच्या व्यवसायामधले बारकावे, खाचाखोचा, त्यांना धंद्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची आधीच चाहूल लागते, अंदाज घ्यायला लागतो, मॅनेजमेंट करायला लागते, या सुद्धा गोष्टी समजत गेल्या. सचोटी, स्नेह आणि साधेपणा यांची त्रिमूर्ती म्हणजे दाजी काका. तेव्हा ही सुवर्णमुद्रा आजच्या लक्ष्मीपूजनाच्या पवित्र मंगल दिवसाच्या निमित्ताने आपल्या ओळखीसाठी घेऊन आले. आपण हे पुस्तक जरूर वाचा आणि हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला काय वाटलं हे कमेंट्सद्वारे आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत थांबत नाहीये. थांबण्यापूर्वी आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देते आणि पुस्तक दर्पणच्या सर्व प्रेक्षकांवरती लक्ष्मी मातेची कृपा अक्षय राहू दे असं शुभचिंतन करते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.